अम, दार उघडलं की थेट किचन आणि फ्रीज उघडलं की बाथरूम दिसतं. म्हणजे विचार करा, आजकालच्या शहरांमधली हीच खरी अवस्था नाहीये का? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशा यूट्यूब स्क्रिप्टचा वेध घेणार आहोत, जी या वास्तवावर अचूक बोट ठेवते. हो ना, आणि ती स्क्रिप्ट सुरूच होते, अरे ऐकलंय का, या एकदम ओळखीच्या आणि लोकप्रिय शैलीत. हो, आणि ती छोट्या घरांच्या मोठ्या समस्यांवर आणि त्या स्मार्ट फर्निचरच्या भन्नाट कल्पनेवर अगदी अचूक भाष्य करते. अगदी बरोबर. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे, की हसवण्यापलीकडे जाऊन हा जो स्मार्ट दृष्टिकोन आहे ना, तो नेमका काय आहे हे समजून घेणं. म्हणजे त्या स्क्रिप्टची सुरुवातच एका भन्नाट विनोदाने होते. त्यात म्हटलंय, भारतात दोन गोष्टी कधीच मोठ्या होत नाहीत. एक पगार आणि दुसरी घराची जागा. खरंय. ऐकायला खूप विनोदी वाटतंय हे. हो ना, पण कुठेतरी आपण खरोखरच अशाच डब्यांमध्ये राहायला लागलो आहोत असं नाही वाटत तुला? नक्कीच. म्हणजे तो विनोद केवळ हसवण्यासाठी नाहीये. वाढत्या शहरीकरणामुळे जागेची कमतरता ही सर्वात मोठी अडचण बनली आहे. आणि राहणीमानाची अपेक्षा वाढतीये, पण जमीन तर मर्यादितच आहे ना? अगदी तेच. त्यामुळे हा विनोद त्या कोंडीतून बाहेर पडणाऱ्या नैराश्याचं एक प्रभावी प्रकटीकरण आहे, असं मला वाटतं. बरोबर. मग अशा डब्यासारख्या घरात राहताना माणसाला नैराश्य येणं साहजिकच आहे. पण इथेच मूळ प्रश्न उभा राहतो, की जागेला दोष देत रडत बसायचं, की उपलब्ध जागेला आपल्या तालावर नाचवायचं? आणि इथूनच त्या गोष्टीला एक भारी प्लॉट ट्विस्ट मिळतो. हो, म्हणजे रात्री बेड बनणारा सोफा, भिंतीत गायब होणारा टेबल आणि चोरालाही गोंधळात टाकेल असं ते लपलेलं कपाट. हे घर नसून एखाद्या स्विस आर्मी नाईफसारखं काम करतंय. जिथे एकाच साधनात अनेक हत्यारं लपलेली असतात, तसंच काहीसं. हो, पण मला एक प्रश्न पडतो. हे जे स्मार्ट फर्निचर आपण वापरतोय, तो खरोखरच आपला स्मार्टनेस आहे? की शहरातल्या अवाढव्य किमतींमुळे बिल्डरांनी दिलेल्या अत्यंत छोट्या जागेची सारवासारव करण्याची आपली मजबुरी बनली आहे? आपण फक्त तडजोड तर करत नाही आहोत ना? हा खूपच महत्वाचा मुद्दा उपस्थित केलास तू. वरवर पाहता ही मजबुरी नक्कीच वाटू शकते. पण इथंच मानसशास्त्र आणि डिझाईन एकत्र येतात. ते कसं काय? म्हणजे बघ, जेव्हा एखादं टेबल भिंतीत दुमडलं जातं, तेव्हा ती फक्त भौतिक जागा वाचवत नाही,